मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन मित्राची कहाणी सांगणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की ऐका। मित्रांनो, दोन मित्र असतात, एक गरीब घरचा असतो आणि एक श्रीमंत घरचा असतो। दोघे पण शाळेमध्ये एकाच वर्गात असतात। शाळेत जातात। शाळेत गेल्यानंतर दुपारची वेळ डबा खाण्याची होते। ते दोघे जण डबा खाण्यासाठी एका जागी बसतात। त्यानंतर तो गरीब घरचा मुलगा डबा काढतो, तर त्याच्या डब्यामध्ये फक्त चपाती आणि त्या चपातीवरची थोडंसं मिरचू असते। त्यावर तो श्रीमंत घरचा मुलगा म्हणतो, मित्रा, तुझ्या डब्यामध्ये चपाती आणि मिरचूच आहे का, भाजी नाही का? त्यावर तो गरीब घरचा मुलगा नाराज होऊन म्हणतो, मित्रा, आज माझ्या घरी ना भाजीसाठी काहीच नव्हतं, त्यामुळे माझ्या आईने फक्त चपाती आणि मिरचू दिलेला आहे। त्यावर तो श्रीमंत घरचा मुलगा म्हणतो, मित्रा, टेन्शन घेऊ नको, हे घे माझ्या डब्यातली भाजी घे आणि आपण दोघं पण खाऊ। त्यावर तो गरीब घरचा मुलगा म्हणतो, नाही मित्रा, नको, तुला कमी पडेल ना। तर तो श्रीमंत घरचा मुलगा म्हणतो, नाही रे मित्रा, जे सुख वाटून खाण्यात आहे ना, ते कशातच नाही। तर मित्रांनो, मला एवढंच सांगणं आहे, तुमची श्रीमंती ही पैशामध्ये नसून तर तुमच्या माणुसकीमध्ये असते, बरोबर ना?